ही सगळी कशाची तयारी चालू आहे तर ते पुढं सांगते. श्री स्वामी समर्थ मंडळी. माझा आज दिवस हॉस्पिटलपासून सुरू झाला कारण तिथे गेले, कारण तिथे डिस्चार्ज देणार होते आणि हे क्यूटशी जे ड्रेस दिसतोय, खेळणी दिसते ती तिच्या मामाने पाठवली तिच्यासाठी. ते पाहिलं, मला खूप आवडतात. आणि त्यानंतर हे सगळे फुलं कट करायचं कारण आपल्याला होती वेलकमची ऑर्डर. मग त्यामुळे हे फुलं कट करायचं मला खूप टेन्शन आलं होतं, पण तरी मी ते गावाला घेऊन गेले आणि तिथल्या सगळ्या मुलींनी फुलं वगैरे कट करून दिले. नंतर केकच्या शॉपमध्ये घेतले, बलून वगैरे घेतले. तिथनं घरी गेले आणि सगळ्यात आधी रांगोळी काढायला घेतली, कारण म्हटलं बाहेरची आधी रांगोळी काढून घ्यावी, नंतर आतमधलं डेकोरेशन करावं. तसं मी सप्तपदीचं आणि बेबी वेलकमचं किंवा गृहप्रवेशचं अशा सगळे डेकोरेशन करते, रांगोळी पण काढते. आणि हे सगळं मग मी आधी रांगोळी घेतली कारण वारं खूप होतं आणि फुलं पण सुकतील म्हणून मी आधी आतमधलं काहीच नाही केलं. मी आधी बाहेरचंच करून घेतलं. आणि सगळ्यात आधी तर कलर खूप कमी होते आपल्याकडे, म्हटलं जे आहेत त्यातच करायचं आहे आपल्याला, त्यामुळं मग केलं मी ट्राय तसंच. जे आहे त्यातच ट्राय केलं आणि छान अशी रांगोळी काढली आणि त्यामध्ये खूप छान छान असं लिहिलं होतं बाळासाठी, लाडकी मामाची लाडकी वगैरे असं. आणि हे बघा कशी दिसते रांगोळी, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाळ तर येऊन थांबलं होतं, मला खूप लेट झालेला, तरी मुली होत्या म्हणून थोडं पटापटा आवरू लागल्या त्या. आणि कसं डेकोरेशन झालं हे पण कमेंट करून नक्की सांगा. बाय.